चला लवकर सामना सुरुवात करायची मित्रांनो. आज स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवसही आहेच आपल्याला. अंतिम सामना देखील खेळायचा. एका बाजूला अहमदाबाद क्रिकेटमधील एक नावाजलेला यष्टिरक्षक फलंदाज सात पाटील खेळ दुसऱ्या बाजूला मोन्या तिथून मात्र बॅट आउटसाइडच्या फटकाला या सामन्याला सुरुवात होते. सचिन आपण पाहतोय पंचांचा इशारा तो व्हाईटचा आणि त्याचबरोबर फवारणी जाते. व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मी इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू चांगली गतीने चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू चेंडू देखील दुसरा चेंडू पाहिलं तर व्हाईट प्लस होत आणि त्यांचा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दोन चेंडू झाले तीन धावा पहिला षटकार पहिला मॅक्सिमम या इनिंग मधला 7च्या बॅटमधून फ्लिकचा फटका चेंडू जातोय झोन मध्ये एक धाव मिळतो. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या चेंडू झाले चार षटकांचा सामना आहे मात्र या सामन्यावरती काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालं. श्रीमानेश्वर पान पुन्हा तो फटका 6 धावांसाठी दुसरा षटकार येतोय मोनाच्या षटकार पुन्हा प्रयत्नात बाद झाला षटकार समाप्त झाला. चित्रलेखाताई पटेल पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप राष्ट्रीय संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद 16 धावा 16 रन्स स्कोर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. एक षटकात 16 धावा आल्या तिथे एका बाजूला मनीष खेळाडू आपल्या पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला राजा सुमित मुलासारखे खेळाडू मिळतात. त्यांच्यामध्ये कमी झाले आपल्याला कारण दोन्ही संघ आहेत. जर आपण विचार केला अलिबाग क्रिकेटचा टॉप 3 मध्ये नाही दोन संघ मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू येते चेंडू गेले डिक्लेअर झोन षटक यावेळेचा चेंडू चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हरची बॉलिंग नक्कीच दिली जाते. गोलंदाज चेंडू होतो पुढचा चेंडू आणि नक्कीच पिंट्या जोरदार तयार करायचा प्रयत्न करतो इथे एक प्रयत्न तुला होणार का नक्की दोन त्यामुळे फलंदाजाने झालेली 22 धाव षटकाचा विचार केला तर या षटकातील 3 चेंडू झाले
षटकाचा बदल नक्कीच केला जातोय. तो षटक आतापर्यंत षटक देखील धावा आपल्याला पाहायला मिळालं. धाव देखील पाहायला मिळालं. धोनीचा या षटकात उर्वरित 3 चेंडू काही मोठे फटके. पक्षाच्या बॅटने कापिंग केली. नक्कीच आपण पाहतो षटकार षटकाच्या सीमारेषे बाहेर लागलेला फटका. इथे मात्र अशा प्रकारचे चेंडू पिंटाच्या स्लॉटमध्ये आला तर मात्र नक्कीच ते चेंडू कधी सांगा की खेळ ना सीमारेषे बाहेर मारावे लागतील. जर 6 डावांनी आपण माणसाच्या कमी झालेली धावाचा चेंडू इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पंचांकडे प्रफुल्ल दाद देखील मागतोय. नक्कीच मिळते. तेव्हा आपण पंचांकडे दाद नक्कीच मागायचे मात्र त्यांच्यावरती दबाव टाकू नका. एकदम संख्या झाली ती म्हणजेच 29 धावा. 7 संधी इथे मात्र विकेट प्राप्त होते. कोणती चुकी नाही जातात दोन्ही सगळ्यांनी संघाचा कर्णधार म्हणून तर आपण पाहिलं तर एक दृष्टिपूर्वक खेळलो आहे. वर्षी या संघासाठी त्यांनी चांगली कामगिरी केलेली म्हणून ही जोडी आता मैदानात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही नवीन खेळाडू मैदानात आहेत. पण आतापर्यंत जो खेळ आपण पाहिजे तो खेळ त्यांच्या दरम्यान प्रसाद झाला त्यानंतर त्याच्या पाठोपाठ पाहिली तर षटकात दोन्ही षटकांमध्ये सामना जर आपण पाहिलं दोन्ही षटकातील अंतिम चेंडूवरती गोलंदाजाने विकेट प्राप्त केला. पहिल्या षटकात मोहम्मद सोचला खर्च केला. दुसऱ्या षटकात वगैरे खर्च केले. प्रत्येकी एक विकेट प्राप्त केली आता गोलंदाजासाठी आपल्या शुभेच्छा पहिल्या त्याचं स्वागत केलं जात आहे. म्हटलं जातं षटकामध्ये चेंडू चेंडू आला सुद्धा पद्धतीने बात केलं सिद्ध दक्षिणाची बोलू कारण सुमितच्या पाऊला चेंडू म्हणून ती षटका लावला षटका लावला सुमित स्वतःच गोलंदाजी पद्धतीत बात केला. गावकऱ्याकडे फलंदाज सचिन भाट आहे. सचिनचं खासियत पाहिली आहे की जेव्हा जेव्हा सगळे फलंदाज फेल होतात त्यावेळेस सचिनच्या बॅटमॅन भावांची आपण पाहिलं. सचिनच्या बॅटमॅन भाव काय पाहिजे चांगलं आपल्याला एक बाजूला सुमित कष्ट सचिन फटकेबारीसाठी सचिनने देखील ते सुरुवात केली षटकाने चेंडूवरती कोणती यावेळेस चेंडू गोलंदाजाचा ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. 7 चेंडू झाले तर 2 षटकार क्रिकेट मिळाले. एक संमिश्र षटकापर्यंत यावेळेस सचिनचा हा फटका हा चेंडू जातोय सीमारेषे पारी येतो दंड चौकार 40 चेंडू झालेले आहेत. चेंडू चेंडू पाहिलं तर कोणती चेंडू होता पण केलं होतं निर्धाव चेंडू कधी सांगता येतो 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर करताना सचिन एकताई पाटील पुरस्कृत फ्रेंच ग्रुप ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या दिली होती म्हणजेच 45 रन्स स्कोर लॉस ऑफ 2 विकेट्स
आफ्टर 3 overs. नेक्स्ट मॅच सामना आजच्या दिवसातील सर्वात आफ्रिकेतील शेवटचा सामना नागेश्वर वागड विरुद्ध साई शिंगण. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर नाणेफेकीसाठी यायचं पुढील सामना वागेश्वर वागड विरुद्ध साई शिंगण. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना तो असेल त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेकीसाठी यायचंय साई शिंगण संघाचा कर्णधार आणि वागेश्वर वागड संघाचा कर्णधार. दोन्हीच्या प्रकरणावर पहिल्या षटकात गेल्याने 16 विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकात वैभव विकेट प्राप्त केली. तिसऱ्या षटकात सुमितने देखील 16 धावा देऊन विकेट प्राप्त केली. आता पाहूया चौथ्या आणि अंतिम षटकात किती धावा जमा होतात आणि पाच बदलतात. कुंभा ज्ञानेश्वर ठोंबरे पुरस्कृत यांचा जो मोठा संघ असेल किती धावांचं लक्ष चेंडू बाद झालाय खेळाडू मात्र तितकं यशस्वी नाही फलंदाजी करताना नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजीसाठी 6व्या क्रमांकावर येताना पाहतोय कारण 4 फलंदाज बाद झाले. चांगली सुरुवात राजाच्या आपल्या षटकात पहिल्या चेंडूला विकेट प्राप्त झाली. पाहायचं चंद सामना सचिन आणि अशा प्रकारे करते किक्स झाला त्याचा पुढचा चेंडू आमच्या समोरच्या लक्षात सलामी देणारा शेतकऱ्यांनी आपण पाहतोय आपल्या धावांचं खातं अर्धशतक नक्की पुढचा चेंडू इथे प्रयत्न केला स्वरूपात बाद होते फलंदाज बाद होतोय दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिली इथे बाद झाली. तीन चेंडू झालेले आहेत अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाज फलंदाजीसाठी नाव सचिन 3 चेंडू शिल्लक असताना आता पोहोचाय किती धावसंख्येपर्यंत नजर मारता येते आणि कमी धाव तिथं लागलेला आहे. तिथे मात्र झेल केला जातो चांगलं क्षेत्ररक्षण सचिनला देखील माघारी परतावं लागेल. 6व्या क्रमांकाचा फलंदाज सचिनच्या षटकात बाद होतोय आणि सलग 2 चेंडूवरती आपण काही 2 विकेट इथे बनलेला आहे. तर नाणेफेकीसाठी संघाचा फलंदाज संघाच्या कर्णधारासाठी यांचे संघाच्या कर्णधार संघाचा कर्णधार राजेश्वर वाघमारे संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. चला साऊंड सुराव संघाच्या कर्णधाराने ते उपस्थित व्हायचं नाणेफेकीसाठी आपल्या प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेली तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या इथे पूर्ण केली होत्या. त्या 2 धावांना धावसंख्या होत होती म्हणजे 54 धावा. चौथ्या आणि अंतिम षटकातील आहे. हे षटक आतापर्यंत नक्कीच किफायती षटक म्हणावं लागेल कारण या षटकात आतापर्यंत 9 धावा असं करण्यात आलंय. या चेंडूवरती अंतिम चेंडूवरती या षटकाची संख्या होते धावसंख्या होती 56 धावीचा लक्ष असेल आणि नाणेफेकीचा कौल संघाच्या बाजूने दोन्ही माहिती मिळत स्पर्धेचा नियम आहे. त्याचबरोबर एलबीडब्ल्यू आणि
ऑफसाईडला आपण पाहिलं तर पाणी साचलं बाउंड्री तिथं चेंडू गेला तर 2 धाव डिक्लेअर केले जातील. पण पाण्याकडून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर 4 धाव मिळतील आणि तिथे पाण्याला झेल घेऊन त्याला तो फलंदाज बाद दिला जाईल. त्याची नोंद घ्या. पुढचा सामना असेल वागेश्वर वागण विरुद्ध साहिब सुरेश. चालू सामना आपण पाहतोय सौ कुंभार ज्ञानेश्वर धोंडे पुरस्कृत जयभरांचा नौखार विरुद्ध सौ सुप्रीम खात्री पाटील पुरस्कृत फ्रेंच भाषिरे या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला. नौका संघाने फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच शिवरे संघाला. शिवरे संघाने 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये चांगल्या धावगतीने धाव जमवल्या मात्र अंतिम षटकात केवळ 10 धावा खर्च केल्या. रायगडचे षटक नक्कीच किफायती आणि नक्कीच यशस्वी षटक केले आणि त्या षटकात विकेट देखील त्यांनी प्राप्त केले. पाणी येईल आता. चा इशारा येतोय. लेट्स दुसरा 17 सुरू होतोय. स्ट्राईक वरती बोलण्या साठी आपण पाहतोय थोड्याशा हातात चेंडू दोन षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डावीकडून राईट विकेट मारकांसाठी सज्ज होतो. 24 चेंडू त्यासाठी धावांची आवश्यकता. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेला चेंडू फोन केला तो एकदा पुन्हा 3 प्रयत्न मात्र इथे केला जात नाही. क्षेत्ररक्षक चेंडू आला खेळ होऊ नये म्हणून आपल्याने आपल्या संघाच्या धावांचं खातं खऱ्या अर्थाने बॅटमॅन बराच वेळा आपण चौका षटकांच्या आतिषबाजी पाहिली तीच आतिषबाजी या स्पर्धेत देखील या सामन्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळणार का यासाठी प्रेक्षकांनी खूप गर्दी केली यावेळी चांगला चेंडू प्रयत्न इथे केला जाणार का इथे मात्र डायरेक्टचा प्रयत्न केला जात नाहीये प्रसाद पाटील चांगली आपली बाहेर सुईत आणि मध्ये सुमित्रा नेहमीच संबोधलं जातं कारण मोठे मोठे फटके लगावणार मोठे षटकार लगावणार जास्त धावा जमवणं आपण बऱ्याच वेळा गोट फलंदाजीमध्ये पाहतो हे खाते सामना ही क्षमता ते दोन्ही सलामी आपण पाहतो. यावेळेचा चेंडू नक्कीच प्रथम चेंडू आपण पाहतोय या चेंडूवरती मोनाला बीट केलं चकळले एका बाजूला केवढ्यासारखा आक्रमक विस्फोटक फलंदाज दुसऱ्या बाजूला पाहतोय गोलंदाज नेहमीच म्हटलं जातं सगळे लढत होते त्यावेळेस दोन खेळाडूंमध्ये असतं विकेट वाटणं पाहिजे आहे यामध्ये नंतर कोणी कशा प्रकारे करते पाहायचंय यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूवरती अतिरिक्त देखील गोळा करत आला होता त्यामुळे
दोन चेंडू धाव दोन चेंडू न्यायची ते मात्र प्रणय दाखवतोय त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स अनुपची दोन चेंडू काय घडते मग ते फक्त ते मात्र दोन चेंडू विश्लेषक प्रसक्त देखील कारण कालच्या दिवसापासून पाहिजे चेंडू विश्लेषक चेंडू विसरतात निचरा भंग जातात इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडू घ्यावे केलं साधने बाद चेंडू झाले त्यांनी आपल्या इथे मात्र ज्या पद्धतीने गोल विक्री करता येण्यापेक्षा चांगला आपण एकदम काही झाले असं म्हणावं लागेल करण्याची समज तो घेतलेली आहे आणि त्याला कल्पना मुलांना जर संधी मिळाली तर मोठ्या फटक्यात त्याच्या दाखल नाही पाहता त्यांच्या एकूण नाटक दिशाभर करतो गोलंदाज वाईट दिशेने कंपनी करून आव्हान स्वतःची धाव मिळते धावसंख्या होते ती म्हणजेच तीन धावा फटका नक्की चांगला इथे झोल होणार काय ते मात्र अप्रतिम झोल आणि इथे मोन्याची खेळी संपुष्टात येते जो दबाव जो दडपण प्रस्थापित केलं होतं मोन्या त्याचाच खेळ मिळत आहे पुण्याला दोन चेंडू जागेवर बसून येतो आणि त्यानंतर एका फटकाला त्यांचा प्रयत्न येतो मोन्याच्या येतो आणि करताना ज्ञानेश्वर म्हणजे पुरस्कृत जगभरांचा मुखा संघाची धावसंख्या कशी फन विकेट आफ्टर 1 ओव्हर तर ती चांगली सुरुवात म्हणता येणार नाही आणि एक मोठा हातभार असतो मुलीच्या स्वरूपात नौकार संघाला क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो राजा आता पाहायचंय दुसऱ्या गोलंदाज हाताळलं ते म्हणजेच दुसऱ्या षटकासाठी येतोय डावखुरा हाताचा गोलंदाज षटकातील पहिला चेंडू सुमित पहिला चेंडू डाऊन गेला एक साईड पंचंत वाईटचा अवघाडीपासून येते धावसंख्या झालेली होती म्हणजेच 4 धावा म्हणते चांगला चेंडू या चेंडू आणखी फक्त लगेचा प्रयत्न होता चेंडू पण चांगला चेंडू ह्यावेळेस बॅटच्या इतका दोन चेंडू आला होता नक्कीच फलंदाज लीड होते ज्या पद्धतीने एक षटक आणि 2 चेंडूचा खेळ झाला त्यामध्ये एका चेंडू विकेट मिळाला म्हणजे षटकात पूर्ण समोर भाव चालू भावाचा चेंडू भावाचा वाईट अंकाचा या चेंडूला फ्रेंडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे एकदा प्रयत्न चुकी नाही आणि त्याचमुळे 2 धावा मिळतात जर फेक चुक असती धावसंख्या होती म्हणजे 6 धावा 9 चेंडू झालेत आणि अजूनही आपण पाहिलं तर धावसंख्या 21 अंकावर पाहायला मिळतोय दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जाणार पण निश्चितच नाही करणार तसं चाहती चांगल्या प्रकारे चेंडू 7 धावा करावा लागला दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे चेंडू या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळेल अजून नाही चेंडू गेलेला आहे धावसंख्या पण पहिली धावसंख्या होते 8 षटकातील अंतिम चेंडूवरती आपल्याला मोठा एखादी धावून चौका सुद्धा
एक धाव नक्कीच इथे मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावफलक कधी पाहिलं तर स्वतंत्र ज्ञानेश्वर टोंगरे पुरस्कृत 2 धावांचा धाव लवकर संघाची धावसंख्या झाली आहे. ती म्हणजेच 1-2 on a scoreboard, loss of 1 wicket after toss. 12 चेंडूमध्ये 9 धावा. धावा त्यांनी संघर्ष करावा लागते. पहिल्या इनिंगचा खेळ तर पहिल्या तिथे T20 क्रिकेटचा काळीसला टेस्ट मॅचचा फील आपल्याला येतोय. ज्या पद्धतीत धावा येत आहेत बरेचसे चेंडू चेंडू संघर्ष करावा लागतात. फलंदाज बाद झाले यांच्यासारखा अनुभव शिस्त सारखी नाही तसं घडून येत नाही आणि त्या दरम्यान कमी कसं ज्याला नौका संघाचा तोच साठी त्यांना पाहिजे आपण पाहून अनुदान नाही तर संपूर्ण राहिला खेळून आपण असा पाहून विकेट प्राप्त करतात. त्याच्याला म्हटलं जातं 2 फलंदाज भाग जिंकला गेला तो षटकार आणि त्याच्या आधी षटकार गेला नाही त्याचाच खेळ आपण पाहिजे परवा साठी धडपड आहे की करण्यासाठी मोठा फटकाचा प्रयत्न राहायचा केला आणि सगळं आपण पाहिलं तर काही क्षेत्रशिवाय कोणती चुकी चांगला करू राजाची हे संतोषात 0 धावसंख्या बाद झाली म्हणून राहते. दुसरा फलंदाज राजाच्या सुपात बाद झाल्यानंतर आला सचिन नक्कीच कटाक्ष टाकल्या किशोर नेमाचे पंत संताक्षरी खेळाचा निर्णय घेतला. सचिन पंचांचं बिचारा वॉर्निंग देखील त्यांच्याकडून दिली जाते. धावसंख्या यावेळेचा चेंडू चेंडू तो अक्षरशः उडी मारताना फटका लावण्याचा प्रयत्न होता किशोरचा मात्र बॅटचा नाही इशारा एकूण 2 प्रयत्नात भाव प्रदान करतो. धावसंख्या 13 झाली. 2 चेंडू झाले त्या षटकातील 13 धावा धाव केला या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 14 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं 1-2 फटका आणि 19 खेळ झाला. पुन्हा एकदा लीगचा विषय नाही तो पुन्हा धावसंख्या होते धावा. इशारा चेंड टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर दिशा भरकटतोय सुरू त्याच्या समोर गेली. सुरुवात चांगली केली पण त्यानंतर बऱ्याचशा आवडीच्या धावा त्यांनी दिल्या. चेंडू नक्की चांगला षटक आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत षटकातील 4 चेंडू भरत आणि त्यातून तब्बल चेंडू टाकले पिंटरी. धावसंख्या 17 झाली आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 39 धावा आवश्यक आहे मात्र षटकातील येणार हा अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर देखील सरकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही म्हणून षटकार अखेरीस 56 धावांचा पाठलाग करताना माहिती पिछवडा आहे तो म्हणजेच टोंगरे पुरस्कृत नौकार संघ 3 षटकातील धावसंख्या झाली 28 धावा.
आणि विजयासाठी पण पाहिजे तर अंतिम षटकात 6 चेंडू आवश्यक होते. 6 चेंडूमध्ये अंतिम षटकात विकासाची आवश्यकता आहे केवळ 30 धावांची. 6 चेंडू 38 धावा म्हणजे 35 चेंडू षटकाला गोलंदाज चुका करणे देखील आवश्यक आहे. सगळ्यात पहिला चेंडू टक्कर होण्याचा प्रयत्न चेंडूचा आहे. तो त्याचे चेंडू काय म्हणतात? खूप चुका होते. बस मात्र या सामन्यात आपण पाहिलं तर इतका कोहळा असताना देखील मैदानाची इतका त्या पद्धतीची पाहायला मिळत नाहीये. फलंदाज मोठ्या प्रमाणाच्या प्रयत्नात बाद होत आहेत. कुठं संघाला आपण पाहिलं तर संघामध्ये जी संघाची चांगली होतं तो संघ वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळते. साठी येतोय लोकसंघामध्ये आपण पाहिलं तर राजा पाटील आणि राजा मात्र असे 2 राजा नावाचे खेळाडू यावेळेस सचिन गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू विकेट मिळाला तर दुसरा चेंडू हवाईचा आपण पाहतोय. हवाईचा ओंकार आधीचा बॉल वाईट होता. वाईट नव्हता. चेंडू त्यानंतर दुसरा चेंडू पाहिजे घेतली जाते. यावेळेस किशोरने देखील मात्र षटकार पाहायला मिळणार. यावेळेस 2 धावा मिळत आहेत. चेंडूवरती वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. पूर्णतः एकतर्फी सामना म्हणावा लागेल. चेंडूवर कोणती धाव येत नाही अशा प्रकारे हा सामना खूप आश्चर्य संघाने अभिनंदन. तर या स्पर्धेत पहिल्या फेरीतच मन संपुष्टात आलंय. स्वतंत्र ज्ञानेश्वर ढोंगे पुरस्कृत जसप्रांचं ते नौकार या संघाचं. आणि या सामन्यातील सामन्याचा मानकरी काही क्षणातच आम्ही जाहीर करतो. सामन्यातील सामन्याचा मानकरी ठरतो पुरस्कृत संघाचा पूर्ण पाठपुरावा द्या. हवा जमवल्या आपल्या संघासाठी त्याचबरोबर गोलंदाजी करताना प्राप्त केली असा पिंटू सामन्याचा मानकरी. पिंटू आपल्या सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं सामना बरोबर साई शिणार दोन्ही संघ देखील आपण पाहिले तर मित्र हे संघ या संघांमध्ये
संध्याकाळच्या शुभ आपण पाहतो फुल्ल पाडेल पिंपल इथे सामने क्रीडाचा आकर्षक स्लीवलेस टी शर्ट दोन हे सामन्याचे टी शर्ट कैलासवासी